आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, निर्जीव दगडाची काय करशील सेवा, तो तुझं निर्देव देईल काय. कवन्या गुणी भुली पडली गवारा, तीर्थांच्या माहेरा नोळखसी. अष्टोत्तरशे तीर्थे जयाच्या चरणी, तो तुझ्यात हृदय भवनी आत्माराम. देही देव असता जासी नाना तीर्था, चुकलासे आता म्हणे ज्ञानदेव. माऊली असं म्हणतात की आपण दगडाची पूजा करतो, त्याला प्रसन्न करायचा प्रयत्न करतो. इकडे तिकडे कोण आग्यारीमध्ये, कोण मंदिरामध्ये, कोण चर्चमध्ये, कोण मशिदीमध्ये त्याला शोधायचा प्रयत्न करतो. खरंच तिथे देव आहे तर बिलकुल नाही. खरा देव कुठे आहे? अणुरेणूत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. कणाकणात देव आहे, आपल्या सर्वांमध्ये देव आहे. पण तो देव समजण्यासाठी, देव दिसण्यासाठी ती दिव्य दृष्टी निर्माण व्हावी लागते. आणि ही दिव्य दृष्टी सत्वगुणाशिवाय शक्य नाही. रामेश्वरवरून कावड घेऊन सगळे साधू संत काशीला चालले ते विश्वेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी. देवाने ठरवलं परीक्षा घेऊया. मजल दर मजल करत कावड घेऊन चाललेले साधू संत यांच्या प्रवासामध्ये भगवान पांडुरंग गाढवाचं रूप धारण करतात आणि रस्त्यामध्ये पडतात. रुक्मिण कुंभारणीचं रूप धारण करते आणि व्याकुळतेनं सगळ्या संतांना विनंती करते, दुपारचा कहर झाला आहे, माझं गाढव पाण्यानं व्याकुळ झालेलं आहे, तहानलेलं आहे, कुणीतरी संत महात्मे पाणी द्या ना. ज्याने चर्मचक्षूनं पाहिलं त्यांना ते गाढवच दिसलं. दिव्य दृष्टी असणारे एकनाथ महाराज ज्यावेळी तिथे येतात आणि रुक्मिणीची ती आर्त हाक ऐकल्यानंतर कुठलाही विचार न करता असणारं माठातलं पाणी त्या गाढवाच्या तोंडामध्ये घाट 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 ओततात. नामदेव महाराजांच्या घरामध्ये घुसलेला कुत्रा ज्यावेळी त्यांच्या पुढे